मित्रांनो, राज्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मानधनाच्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे. मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून 1 एप्रिल 2026 पासून राज्यामधील विविध योजनांच्या अंतर्गत पात्र असलेले दिव्यांग लाभार्थी हे दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे वर्ग करण्यात आलेले आहेत. 1 एप्रिल 2026 पासून या लाभार्थ्यांना दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून मासिक 2,500 रुपयाचं मानधन दिलं जाणार आहे. मात्र बऱ्याच साऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना अद्यापही या योजनेच्या अंतर्गत मानधन वितरित करण्यात आलेलं नव्हतं आणि अशाच या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक असा अपडेट आहे. मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून आज 22 एप्रिल 2026 रोजी दिव्यांग सक्षमीकरण विभाग या विभागासाठी निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. याच्या संदर्भातील 22 एप्रिल 2026 रोजी काढण्यात आलेलं ज्ञापन आपण या ठिकाणी पाहू शकता. राज्यामधील विशेष सहाय्य योजनेमधील सर्व दिव्यांग लाभार्थ्याचं कामकाज 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून हाताळण्यात येत आहे आणि याच्याच अंतर्गत पात्र असलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांकरता निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. या जीआरच्या माध्यमातून 11,45,93,000 रुपये एवढी रक्कम या लाभार्थ्यांना वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून हे अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. वितरित करण्यात आलेली रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, अतिशय दिलासादायक असा हा निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या या दिव्यांग लाभार्थ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. धन्यवाद.